उज्ज्वला पी मांजरेकर चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आज आपण पालक पनीर नव्या पद्धतीने व झटपट बनवणार आहोत। पहा बरं कसे सॉफ्ट आणि मुलायम होते। आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। चला तर सुरू करूया। मी पालकाची एक जुडी घेतली आणि त्याची फक्त पाने घेतली आणि देठ काढून टाकून दिली। तुम्ही पाहतच असाल। आता ही पालकाची पाने व्यवस्थित पाण्यामध्ये धुवून घ्यायची। पाण्यात घालून चांगली वर खाली करून 2-3 वेळा वर खाली करा आणि त्यानंतर पालकाची पाने एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या। तुम्ही वाहत्या पाण्याखाली देखील पालकाची पाने स्वच्छ धुवून घेऊ शकता। ही स्वच्छ धुतलेली पाने मी एका कुकरच्या भांड्यात काढून घेतली आहेत। आता बघूया पुढे काय करायचे। आता गॅस स्विच ऑन करा। कुकरमध्ये आधीच तळ बुडेल एवढे पाणी होते, त्यामुळे मी कुकर गॅसवर चढवला। कुकरचे झाकण उघडले व त्यात पालक असलेले कुकरचे भांडे मी ठेवले। त्यानंतर कुकरचे झाकण अगदी व्यवस्थित बंद करायचे शिट्टीसकट। 3 शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा। त्यानंतर लगेचच अशा प्रकारे शिट्टी वर खाली करून कुकरमधली वाफ पूर्णपणे काढून टाकायची। शिट्टी वर खाली करत राहिले की वाफ पूर्णपणे बाहेर पडते। अशा प्रकारे वाफ बाहेर पडली की हळूहळू झाकण उघडत जाते। शेवटी पूर्णपणे वाफ बाहेर पडली की झाकण सहज उघडते। पालकाची पाने हिरवीगार राहण्यासाठी कुकर थोडासा उघडा ठेवून बाजूला ठेवायचा। आता गॅस स्विच ऑन करा व गॅसवरती एक पसरट भांडे चढवा। आता एक मीडियम चमचा तेल ह्या पसरट भांड्यामध्ये आपण घालूया। मी मिल्क मिस्टचे 200 ग्रॅमचे पनीर घेतले। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही ब्रँड वापरू शकता। आता हे पनीरचे पॅकेट उघडून 200 ग्रॅम अखंड पनीरची लादी गरम तेलात घालायची। पनीरच्या लादीची प्रत्येक बाजू तेलामध्ये साधारण 20 ते 30 सेकंद परतून घ्यायची। त्यानंतर ही पनीरची लादी एका पसरट भांड्यात काढून घ्या। पनीर यात काढून घेतल्यानंतर त्यात थंडगार पाणी पनीर बुडेल इतपत ओता। आता हे भांडे बाजूला ठेवा। गॅस स्विच ऑन करून परत तेच भांडे गॅसवर चढवा व त्यात 2.5 चमचे तेल घाला। तेल गरम होईपर्यंत थोडा वेळ थांबा। आता यात अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा लाल गरम मसाला, पाव चमचा कोल्हापुरी मसाला, पाव चमचा हळद घाला। आता हे सर्व मसाले तेलामध्ये व्यवस्थित ढवळून एकमेकांमध्ये मिसळून घ्या। आता 8-10 लसूणीच्या अखंड कळ्या मोठ्या कापलेल्या तुमच्या आवडीच्या प्रमाणात हिरव्या मिरच्या घाला व तेलात व्यवस्थित परतून घ्या। एका मीडियम कांद्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ती देखील घाला। हे सर्व व्यवस्थित ढवळून छानपैकी एकजीव करा। एक कांदा व एक टोमॅटो चॉपरमध्ये अगदी बारीक कापून ह्यामध्ये घाला। व्यवस्थित ढवळून सर्व मसाले एकमेकांमध्ये मिसळून घ्या। आता हा सर्व मसाला बुडेल एवढेच पाणी ह्यामध्ये घाला। परत व्यवस्थित ढवळा। आता तेल सुटेपर्यंत साधारण 1 मिनिट हा मसाला झाकून ठेवा। आपला मसाला तयार होत आहे तोपर्यंत आपण पनीरकडे वळूया। पनीरमधले पाणी काढून फेकून द्या। ही ट्रिक वापरली की पनीर अगदी छान सॉफ्ट होते। आता सुरीने पनीरचे त्याच भांड्यात उभे उभे लांबट तुकडे करा। हे पहा, जसे मी करते आहे तसेच करा। पनीरचे तुकडे सुरीने कापल्यानंतर ते हाताने एकमेकांपासून मोकळे देखील करून घ्या। आता आपण शिजलेल्या पालकाकडे वळूया। पहा, पालक कसे हिरवागार रंग शाबूत ठेवून छानपैकी शिजले आहे। आता ही फक्त पालकाची पाने मिक्सरमध्ये घाला व त्यामध्ये थोडे पालकाचे पाणी देखील घाला। बाकीचे पाणी ठेवून द्या। उरलेले पाणी नंतर वापरू। आता मिक्सरमध्ये ही पालकाची पाने छानपैकी वाटून घ्यायची, म्हणजे आपल्याला छान हिरवीगार पालक प्युरी मिळेल। पालकाचा रंग देखील बदलला नाही। हे आपल्याला आपण कुकरची जी ट्रिक वापरली त्या ट्रिकमुळे शक्य झाले आहे।
पालकाचा रंग न बदलण्याची ही अगदी सोपी ट्रिक आहे. आता आपण मसाल्यांचं काय झाले ते पाहूया. वा, छान तेल सुटले आहे आणि मसाले छानपैकी परतून देखील आले आहेत. ते व्यवस्थित ढवळून घ्या. आता यात एक एक करून सर्व पनीरचे तुकडे घाला. आता अशा प्रकारे ढवळा की आपले हे सर्व पनीरचे तुकडे आपण तयार केलेल्या मसाल्याने छानपैकी लेपित व्हायला पाहिजेत. ढवळताना पनीरचे तुकडे मोडणार नाही याची अगदी दक्षता घ्या. आता या मसाला लेपित पनीरच्या तुकड्यांवरती आपण तयार केलेली पालक प्युरी मिक्सरच्या भांड्यातली घाला. मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली ही पालक प्युरी काढण्यासाठी आपण जे बाजूला ठेवलेले पालकाचे पाणी ते भांड्यात घालून पालक प्युरी काढून घ्या. ही सर्व पालक प्युरी आणि पनीरचे तुकडे व्यवस्थित ढवळून घ्या. आता चवीनुसार पिंक मीठ घाला व परत व्यवस्थित ढवळून घ्या. ढवळताना पनीरचे तुकडे मोडणार नाही याची दक्षता घ्या. आता बुडबुडे येईपर्यंत थोडा वेळ थांबा, म्हणजे पालक प्युरी पनीरमध्ये छानपैकी मुरेल. आता व्यवस्थित ढवळून ग्रेव्हीच्या दाटसरपणाचा अंदाज घ्या. ग्रेव्ही पहा कशी छान झाली आहे. आता आपण पनीरचा सॉफ्टनेस, मऊपणा देखील चेक करूया. पहा पनीर कसे सॉफ्ट आणि मऊ मुलायम झालेले आहे. एवढेच नव्हे तर पनीर हलके देखील झाले आहे. आता हातावर एक छोटा चमचा भरून ओवा घ्या व तो छानपैकी हातावरच चुरून घ्या आणि आपल्या ग्रेव्हीमध्ये घाला. ओवा टाकतेवेळी एकाच ठिकाणी टाकायचा नाही तर सर्वत्र पसरून घालायचा. आता व्यवस्थित ढवळून घ्या, म्हणजे ओव्याची चव आणि त्याचा सुगंध आपल्याला खातेवेळी जाणवेल. आपली पालक पनीरची तयार ग्रेव्ही गॅस स्विच ऑफ करून बाजूला काढून घ्या. आता परत गॅस स्विच ऑन करा व त्यावरती तडका पॅन ठेवा. तडका पॅनमध्ये 2 मीडियम चमचे ऑलिव्ह तेल घाला. ऑलिव्ह तेल चांगले गरम होईपर्यंत थोडा वेळ थांबा. आता गरम तेलात अर्धा चमचा मोहरी घाला. 1 छोटा चमचा हिंग घाला. 1 टीस्पून लाल कुटलेली मिरची घाला. ही आपण तयार केलेली फोडणी आता आपले ऑलरेडी तयार असलेल्या पालक पनीरवरती घाला. पालक पनीर आता हलक्या हाताने ढवळा. पनीरचे तुकडे अखंड राहतील याची मात्र दक्षता घ्या. नवीन पद्धतीने तयार केलेले हे आपले पालक पनीर पहा बरं कसे छान दिसत आहे. आता आपण हे एका सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. पहा बरं पनीर देखील किती सॉफ्ट आणि मुलायम दिसत आहे. खाताना देखील ओव्याचा छानपैकी सुगंध येईल. पनीरचे तुकडे तर सॉफ्ट झालेच आहेत. आपण परत एकदा चेक करूया पनीरचे तुकडे सॉफ्ट झाले आहेत की नाही. पहा मी चेक करते हाताने, किती सॉफ्ट आणि अगदी हलके झाले आहे पनीर. आता हे आपले पालक पनीर एका सर्विंग प्लेटमध्ये खाण्यासाठी काढून घेऊया. टोमॅटोची कापे, पालक पनीर आणि मी 3 ट्रँग्युलर पराठे देखील सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतले. अशा रीतीने व्यवस्थित सर्विंग प्लेट लावून घ्या. पहा आपली सर्विंग प्लेट तयार आहे आणि किती छान दिसत आहे. अगदी बघताक्षणी खावीशी वाटेल अशी वाटत आहे. या नवीन पद्धतीने केलेले पालक पनीर अगदी झटपट होते. तसेच पालकाचा रंग बदलत नाही, तसाच हिरवागार राहतो. मी तुम्हाला जी कुकरची ट्रिक सांगितली आहे ती तुम्ही जरूर अवलंबा. पालक पनीरमध्ये ओवा घातल्याने 3 गोष्टी फायद्याच्या होतात. एक म्हणजे छान सुगंध खाताना येतो. तसेच ओव्याने गॅसेस होत नाहीत व पालकाची टेस्ट देखील वाढते. जर तुम्हाला ही पद्धत आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब
आणि कमेंट देखील करा. सी यू सून विथ द नेक्स्ट रेसिपी. टिल देन बाय.